राजकारणात मी खूप लकी माणूस आहे असं आमदार प्राजक्त तणपुरे यांनी म्हटलंय। आमदार नसताना देखील जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे आमच्यासोबत राहिले त्या कार्यकर्त्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही। त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणार असून कार्यकर्त्यांनी सुचवलेल्या विकास कामासाठी निश्चितपणे निधी देऊ। विकास कामे करताना पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार प्राजक्त तणपुरे यांनी केलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे परिसराच्या वतीने आमदार तणपुरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विक्रमराव ससाणे हे होते। यावेळी बोलताना आमदार तणपुरे म्हणाले, राजकारणात मी खूप लकी आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीकडून ऐनवेळी उमेदवारी करण्याची वेळ आली आणि लगेच आमदार झालो। नंतर मंत्री पण झालो। 2.5 वर्ष सत्तेत राहिलो, 2.5 वर्ष विरोधातही राहिलो। 5 वर्षाच्या आमदारकीनंतर पुन्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि पराभव स्वीकारावा लागला। असं वाटलं आता 5 वर्ष थांबावं लागेल, मात्र वर्षभरात पुन्हा आमदार होण्याची संधी प्राप्त झाली। त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे प्रश्न सोडविण्याची संधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मला मिळाली। आता या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही। आमदारकीचा उपयोग चांगल्या कामासाठी करणार, कोणाला दमदाटी करण्यासाठी नाही, असंही आमदार तणपुरे म्हणाले। तर या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित अनेक मान्यवरांनी आमदार तणपुरे यांनी मागील 5 वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विविध विकास कामांना उजाळा दिला। तर या सत्कार सोहळ्याप्रसंगी कुंडलिक मचे, भाऊसाहेब लोखंडे, शंकरराव कातखडे, युवा नेते अमोल वाघ, अशोक टेमकर, सरपंच राजेंद्र पाठक, सरपंच रवींद्र मोडे, विलास टेमकर, बाबा बुधवंत, महेश लवांडे, तुळशीदास शिंदे, सुभाष शिंदे, जालिंदर वामन, डॉक्टर काशीनाथ ससाणे, बिस्मिल्ला पठाण, रमेश नरवडे, श्रीकृष्ण वांढेकर, सुधाकर वांढेकर, महादेव पालवे, गोरक्ष पालवे, शंकरराव उंडाळे, प्रमोद बेदरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। तर या सत्कार सोहळ्याचं आयोजन संजय लवांडे, सुनील पुंड, नितीन लवांडे, सुनील लवांडे, दिनेश ससाणे, खुर्शीद शेख, मनसूर पठाण, सुनील शिंगवी, सतीश साळवे, अक्षय साळवे यांच्यासह परिसराच्या वतीनं करण्यात आलं होतं। आमदार प्राजक्त तणपुरे विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर सत्कारानिमित्त पहिल्यांदाच पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर आले। यावेळी तणपुरे समर्थकांनी विधानसभेचे आमदार अक्षय कर्डिले यांना पत्रिकेत आणि फ्लेक्सवर पद्धतशीरपणे टाळण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे या कार्यक्रमाकडे आमदार मोनिका राजळेंसह ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे यांनी देखील पाठ फिरवल्याची चर्चा असून राजळे आणि कर्डिले गटाचे कार्यकर्ते या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाही। त्यामुळे पहिल्याच कार्यक्रमात गटबाजीचं प्रदर्शन झाल्याचं दिसून आलं। येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या ज्या काही अडचणी असतील त्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आमदार म्हणून काम करण्याची मला संधी मिळालेली आहे। या संधीचं सोनं आपल्या गावाकरता निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही। खरं ससाणे साहेब, तुम्ही म्हणल्याप्रमाणे 2-2 आमदार या मतदारसंघाला आहेत। आता सगळे एकाच पक्षात आहेत। मागे एकदा सुजयदादा बोलले होते की इकडे गेलं तरी कमळ, तिकडे गेलं तरी कमळ। त्यावेळेस मी नव्हतो अजून कमळाकडे, पण त्यांना काय भविष्य जाणवलं असेल त्यावेळेस। त्यामुळं पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन निश्चितपणे आपल्या विकासासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याच्या दृष्टीने तुम्ही म्हणला कुठला पाचंबा तलाव मीच एकदा असताना भरला होता त्यावेळेस। त्या वांबोरी चारीचं एवढं तुम्हाला सांगतो, मला रात्री झोपा यायच्या नाहीत। मी माझी कारखान्याची माणसं ठेवली होती, आमचे कार्यकर्त्याला तिथं बघ बाबा म्हटलं होतं काय, परंतु पाथर्डीच्या शेवटच्या गावापर्यंत इथं कसं वांबोरी चारीचं पाणी येईल याचा 5 वर्ष जेव्हा माझ्याकडे अधिकार होते त्याचा अत्यंत प्रामाणिक वापर केला। आणि बघा आता मी आलो की पाऊस येतोच, कारण मी देवाला मागच्या वेळेस प्रार्थना केली होती की एकदा आमदार कर आणि पाऊस पाड, आताही तीच केली आहे। त्यामुळं तुम्ही टेन्शनच घेऊ नका। आता खरं बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु मी एक बघितलं की 24ला माझा पराभव झाला आणि आता 26ला मी पुन्हा आमदार झालो। परंतु या मधल्या कालावधीमध्ये बरेचसे सहकारी हे सत्ता नसताना देखील राज्यात विरोधी पक्षाचं सरकार, म्हणजे त्यावेळेस मी भाजपमध्ये नव्हतो, राज्यात विरोधी विचाराचं सरकार असताना देखील, मी आमदार नसताना देखील बरेच आमचे सहकारी हे केवळ एक माझ्यावरच्या एक भावना माणसाची जोडली जाते आणि माझ्यावरती प्रेम करून विरोधात असताना देखील जे माझ्याबरोबर थांबले
त्या सर्वांना मी या ठिकाणी आश्वस्त, तर नाव मी कोणाचं घेत नाही, सर्वांना माहिती आहे. त्यामुळं सर्वांना जे माझ्याबरोबर ती सत्ता असताना नसताना थांबले त्या सर्वांना मी आश्वस्त करू इच्छितो की ठीक आहे, सत्ता नसताना तुम्ही माझ्याबरोबर थांबलात, आता आपण सत्ताधारी पक्षामध्ये आहोत, त्याचा काय सत्तेचा आपण काय गैरवापर काय कधी कोणाला त्रास द्यायला करत नाही, पण मात्र तुमच्या कुठल्याही अडचणीच्या कालावधीमध्ये आता हा प्राजक्त तनपुरे आमदार तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे आता काय टेन्शन कोणी घ्यायचं अजिबात त्या ठिकाणी कारण नाही. कुठल्याही तुम्हाला अडीअडचणीला तुमच्या पाठीमागे खंबीर आता मी त्या ठिकाणी उभा आहे. म्हणजे कार्यकर्ता अडचणीच्या काळामध्ये जो आपल्या बरोबर जीवाला जीव देऊन थांबतो, या 1.5 वर्षामध्ये याचा भरपूर मी त्या ठिकाणी अनुभव घेतला. आणि म्हणून या मागच्या 1.5 वर्षामध्ये जे माझ्या बरोबर थांबले, कुठल्याही अपेक्षेविना थांबले, त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त दिल्याशिवाय देखील राहणार नाही, हे देखील या निमित्तानं सांगतो. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर.